तीन आवळे घेतले मित्रांनो. तीन आवळे घेतले तर घेतले तर मी सांगितलं ह्याचं नाव, पण त्याला म्हणलं पैसे किती करू भावा, तर तो बोलला जावा भावा बिंदास्त घेऊन जा. त्या भाऊ थँक्यू म्हणलं, ते भाऊ पण खुश झाला. भाऊ एकदम दिलदार होता भाऊ. दिलदार होता. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही माझं लवकर आवरलेलं आहे आणि फक्त राहिलेला आहे ते नाश्ता. तर नाश्त्यासाठी आपल्याला दूध आणायचं आहे, तर म्हणून मी निघालेलो आहे दूध आणायला. आणि जवळच एक छोटंसं किराणा स्टोअर आहे, तिथून मी अर्धा लिटर दूध घेऊन आलो आणि रूमवर येताच लगेच ऑमलेट करायला घेतली. कारण की दुपारच्या लंचसाठी बाहेरचं खाण्यापेक्षा आम्ही रूमवरूनच ऑमलेट किंवा छोटीशी भाजी बनवून घेऊन जातो. 2 अंड्याचे ऑमलेट आम्हाला भरपूर होते दुपारच्या जेवणासाठी. तर तयारी झालेलं आहे. असे 2 ऑमलेट बनवलेले आहेत. दुपारचे लंच ते तयारी झालेलं आहे. आता आम्ही निघणार आहे. नाश्ता दाखव इधरला. आणि इकडे नाश्ता पण झालेला आहे. इकडे शिरा मस्त झालाय झालेला आहे. हो हो बिघडला. दूध पण झालेलं आहे. आणि हे आहेत आमचे आचारी, नाश्त्याचे आचारी. तर खाऊन सांगतो तुम्हाला कसं झालाय. हो खाऊन सांग त्याला. सर्व काही आवरून आम्ही निघालो ऑफिसला आणि रोजपेक्षा आज थोडंसं ट्रॅफिक जास्तच होतं. तर आज माझा फर्स्ट डे होता ब्लॉगिंगचा, तर थोडीशी चेष्टामस्करी चालू होती आणि रोज पण आम्ही असंच हसत खेळतच असतो. आणि ऑफिस सुटल्यानंतर आम्ही निघालो रूमला आणि गाडीवरच आम्ही डिस्कस करत होतो की आज जिमला कोणता वर्कआउट करायचा. आणि रूमला पोचल्यानंतर आम्ही वेळ न घालवता जिमची तयारी चालू केली आणि जिमची तयारी झाल्यानंतर आम्ही निघालो जिमला. आणि जिमला जात असतानाच रोड तर या ठिकाणी मोठे साऊंड आणि लाईट्स लावून महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जात होती. आम्हालाही इथे थांबायचं होतं, पण आम्ही काही थांबू शकलो नाही, कारण की आम्ही जर आत्ता लेट केलं तर जिम लवकर बंद होईल आणि आम्हाला वर्कआउट करायला वेळ भेटणार नाही. तर आम्ही असा विचार केला की अरे येताना आपण इथे थांबूया. पुढे आपल्या मित्राचा पण ब्लॉग चालू होता. आणि आत्ता इथं फाटून चहा झाली होती. आणि हे आहे इंटरनॅशनल हायस्कूल. आणि या ठिकाणी दर मंगळवारी मोठा बाजार बोलतो. हा रोड सरळ गेल्यानंतर आपला कोकणी चौकाला मिळतो. आणि अशीच चेष्टा मस्करी करत आम्ही पोचलो जिमला. आणि जिमच्या शेजारी मोठी एक खाऊ गल्ली आहे आणि जिममध्ये गेलो. आणि रोजच्यापेक्षा आज एकदम तगडी जिम मारली होती, कारण की आत्ताच थोडं पेन फील होत होता. आणि आता चाललो आम्ही तुला बोललं तुला एक देत नाही. तीन आवळे घेतले मित्रांनो. तीन आवळे घेतले तर घेतले तर मी सांगितलं ह्याचं नाव, पण त्याला म्हणलं पैसे किती करू भावा, तर तो बोलला जावा भावा बिंदास्त घेऊन जा. त्या भाऊ थँक्यू म्हणलं, ते भाऊ पण खुश झाला. भाऊ एकदम दिलदार होता भाऊ. दिलदार होता. भावाला थँक्यू म्हणलं. सारखा माझ्यासारखाच होता शमशम भावा. मी दिलदार आहे का नाही भावा. मग विषय आहे का? ह्या सगळ्यात एक डिसाईड होत नव्हतं की मोठा आवळा कोण खाणार. एवढं खाल्लं तर मित्रांनो, अजून काय काय होतंय आवळ्यानं? आवळ्यानं काय काय होतं? इम्युनिटी चांगली राहते. हा, इम्युनिटी पॉवर वाढते. डायबिटीजला कमी होते. अजून काय होते? तोंड बघ कसं होते. कुठलं हे रस्सी आहे ना. आणि असेच आवळीचे फायदे आणि तोटे आम्ही डिस्कस करत निघालो रूमला. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि थँक्स फॉर वॉचिंग. उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.